तुमच्या स्टाईलने केले तरी चालेल, चुकलं तरी चालेल. हां, हे जे केलं तो तुमच्या साडीचा पदर होता, असा पदर शायनिंग आणायची. आणि पप्पी कंपल्सरी द्यायची. फ्लाइंग किस तुमच्या नवऱ्याला देता ना? देता ना? देता ना? देता ना? देता ना? दोघी मिळून. दोघी मिळून? दोघी मिळून म्हणजे? दोघी मिळून म्हणजे दोन बायका आहेत काय? इकडे 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 दोघी मिळून सोबत करायचं. दोघं मिळून सोबत करायचं. दोघी मिळून. दोघी मिळून ना? प्रश्न काय होता? फ्लाइंग किस देतो ना नवऱ्याला? त्यांनी उत्तर दिलं हो दोघी मिळून देतो. काय तरी परत एकदा करून दाखवतो. एका वेळी दोघी दोघीच जायचंय म्हणून तर दोन रिंग आहेत. ही जी रिंग आहे त्याच्या समोरच बरोबर चालत जायचंय. ओके. पप्पी कंपल्सरी द्यायची. तुमची मैत्रीण असेल मैत्रिणीकडे बघून द्या, तुमची मुलं बसलेली असेल त्यांच्याकडे बघून द्या. परंतु दोन फ्लाइंग किस देऊनच यायचंय. फ्लाइंग किस दिला नाही निवड होणार नाही. जर तुमचा नवरा मागे बसला असेल तर नवऱ्याकडे बघून दिलं तरी चालेल. फक्त नेम नीट धरा. शेजारी बसलेला खुश व्हायचं. ते रात्रभर झोपायचं नाही. ते म्हणाले अयो ये का बुवा. दोघी मिळून देऊ सोबत मिळून. परत एकदा पटपट या. जे सुरुवातीला येतात त्यांची निवड जास्त होते. मी आधी डेमो दाखवतो परत एकदा. एकच नवऱ्याला एवढा बाप्या? मी जनतेसाठी केलेले. बंता? तुमचा बंता कुठे आहे? तुम्ही नवऱ्याला देतात नाही किस? हा देते. किती? दिवसात किती? अंदाजे 2, 3, 4, 5, 6. कायम. कायम म्हणजे असं समोरच बसवलेला असतो का? ए इकडे हे परत इकडे. कायम म्हणजे का? तरी अंदाजे किती दिवसात नाही? आणि देऊन झालं की नवऱ्याला असं करत असते. पण काम कर. पारूला नाही रे, पाराला द्यायची. अंदाजे किती दिवसात? 2, 4, 5. अंदाजे सांगा आकडा. एक वेळा फ्लाइंग किस आणि खरा किस किती? 2, 3, 4, 5, 6. किती? अंदाजे सांगा. अंदाजे. त्याला काय सख्खा नवरा सख्खी बायको किती पण करा तुमचंच आहे. नाहीतर कायम करा. अंदाजे किती दिवसात? 2, 3, 4, 5, 6. एक आकडा कुठला पण सांगा. एक. कधी? सकाळी दुपारी करा तुम्ही. नाही काय नाही. अंदाजे सांगा की. सकाळी का दुपारी करा तुम्ही? सकाळी.
दुपारी का नाही दुपारी का नाही बरं रात्री का नाही जय बाबी सकाळी एक. दुपारी सुट्टी रात्री सुट्टी शिक्का द्या पाहिलं त्यांना पप्प्यांचं वाटपच करून टाकला कोण होता मॉडेल इकडे या. इकडे या पटकन हां हे काय था सगळ्यांना दिले काय सगळ्यांना म्हणजे माग मला आवडत नाही घेऊ अयो हे वारीच मॉडेल आहे बाबा नवऱ्याची तर सांधीच आहे दिवसात किती बाप्या जेव्हा खुश होईल तेव्हा केव्हा खुश असतात मी जेव्हा खुश होईल तेव्हा देतो चांगलं चला नेक्स्ट चल 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 और उसकी पायल तो ऐसी बजती है कि जैसे झम 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 शिक्का द्या ना शिक्का ताई शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वान तीर कमान मारिती चक्रा तुझा नकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्र नकरा 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 चक्र शांताबाई शांताबाई द्या शिक्का काय टॅलेंट आहे हुपरीत डोळ्यांचं पारणच भेटलं पण जाऊ द्या जगू द्या त्यांना एकच दिवस आहे है ना जगू द्या त्यांना काय जे आहे ते येऊ द्या ना बाहेर हां मग काय 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 नवरे झळके असतात त्यांना नाही आनंद चालत बायकांचा असू द्या आपल्याला काय करायचं त्यांचं आपलं आपण बघू लाव रे या ताई यांना शिकायचं ते हिरवी साडीवाल्या कुठे आहे मगाच्या ताई याच्या आधी होत्या त्या याच्या आधी गेलेल्या कुठे कुठे आहेत त्या हिरव्या साडीवाल्या ताई याच्या आधी ब्रॅम्पॉक केलेला कपाळावर इथं काहीतरी आहे तर नेक्स्ट शिका द्या या वर येऊन घेऊन जा नेक्स्ट तुम्हाला पण कोणता रॅम्पॉक आवडला तर सांगा दुसरं असं नवरा बायकोच्या जोड्या स्टेजच्या जवळ येऊन थांबा नवऱ्यानो बायकोने लग्न झाल्यापासून तुमच्याकडून कुठलाही पगार नाही घेतला तुमच्यासाठी फुकट काम केलंय ना बरोबर ना थोडीफार शॉपिंग तुम्ही त्यांना करून दिली
पण रोज धुनी मांडी स्वयंपाक शेतातली कामं घरातली कामं पोरांना सांभाळणं 9 महिने पोराचा त्रास पोटात सांभाळणं हे सगळं केलंय त्यांच्यासाठी तुम्ही जर आज स्टेजवर येऊ शकत नसाल तर फार विचित्र गोष्ट आहे ही लज्जास्पद गोष्ट आहे आता काही काहींचे नवरे कामाला गेलेत MIDC येतात किंवा खरंच काहीतरी जेन्युइन प्रॉब्लेम आहे ज्यांचे नवरे आलेत खाली अजिबात थांबू नका कारण काहीतरी सरप्राईज आहे तुमच्यामुळे तुमची बायको इतकी खुश होईल की त्यांच्या लग्नात सुद्धा तेवढे खुश नसतील नवरा बायकोच्या जोड्या असतील नसतील तेवढ्या सगळ्या स्टेजवर हा गेम संपेपर्यंत 1 मिनिटात गेम संपतोय 2 मिनिटात तोपर्यंत येऊन थांबा ज्यांचा नवरा आला नसेल परत एकदा ट्राय करा नवऱ्याला फोन करून तुमचे स्वीटहार्ट आले का ओके तर येऊन थांबा ताई नवरा बायकोच्या जोड्या येऊन थांबा इकडून पायऱ्यात तिकडून पायऱ्यात मागे जाऊन चेअरवर बसा नवरा बायकोच्या जोड्या मर्द को कभी दर्द नाही होता जो मर्द असेल आणि इथं उपस्थित असेल तो बायकोसाठी नक्की येणार जो मर्द असेल तो येणार 100 वाक्य परत ऐका जो मर्द असेल तो बायकोसाठी 100% येणार स्टेजवर वर येऊन काहीच विचारायचं नाही काहीच बोलायचं नाही मला तुमच्याबरोबर फक्त जोडी दाखवायची हा नवरा ही बायको लगेच बायकोच्या हातावर शिक्का फायनलला जाणं म्हणजे सोपी गोष्ट नाही बिचारा किती त्रास सहन करतायत मागच्या 2-3 तास वेगवेगळ्या गेम्स खेळतायत तुमच्यामुळं काहीच न करता बायकोला शिक्का मिळणार आहे जर आला नाही तर बायका उद्यापासून बायकांनो 2 दिवस स्वयंपाक अजिबात करायचा नाही बाहेर हॉटेलला जा म्हणायचं मग कष्ट काय फक्त वर यायचं स्टेजवर चला बायकांनो फोन लावा नवऱ्याला हट्टाला पेटा मला काय माहित नाही आत्ताच्या आत्ता स्टेजवर पाहिजे हट्टाला पेटा हां पटकन नवऱ्यानो तुम्ही नाही आला माझं काही नुकसान नाही मी रोज स्टेजवर आहे काहीच नुकसान नाही नुकसान तुमचं आहे ज्या नवरा बायकोच्या जोड्या वर येतील सगळ्यांना त्या बायकांना 15,000ची पैठणी असणारे प्रत्येकीला यावर या शिवाय फायनलला डायरेक्ट एंट्री आहे डायरेक्ट फायनलला एंट्री आहे कुठलाही गेम न खेळता मग आता तुम्ही ठरवा यायचं ते या नका येऊ काही जबरदस्ती नाही अजून पण येऊ शकता पुढच्या 3 मिनिटात येऊ शकता नवऱ्यांच्या हातात गुलाबाचं फूल द्या प्रत्येक नवऱ्याच्या हातात गुलाबाचं फूल लग्न झालं इकडे कोण आहे नवरा कोण आहे अयो दादा हा नवरा आहे आणि ही बायको आहे दोघं डाएटवर आहे हां खात पिझ्झा की जरा दोघा पार दिसेनं सहज चालत लेकरा दोन्ही अय लहान मुलं तुझं काय तू आण तुझी बायको तू लाग येतो गेम मध्ये दादा या इकडे वहिनी खरंच लग्न झालंय तुमचं हा तर एकदम कवळा माल दिसतोय काय किती हसतीये किती वय किती आहे तुमचं माझं 22 22 अच्छा त्यांचा 22 आहे ना पण त्यांचा 22 आहे यांचा 22 आहे ऐकून आनंद झाला काय करता दादा चांदी काम किती वर्ष झाली लग्न आता एकच झाले 21 जानेवारीला पहिलं वर्ष कंप्लीट झाले एकदम ताजं प्रकरण आहे हे 1 वर्ष झालंय चांगलं आहे
हे माऊली हिरवी साडी काय नवरा येतील ना इकडे या. नवऱ्या नवऱ्या लवकर ये, नाही तर दुसरा नवरा उभा करेल मी. येड ॲडव्हान्स आहे हे. ये वर बायकोच्या 15,000ची साडी मिळतीये प्रत्येक जोडीला. स्टेजवर या. हे असं गप्पा कोणीशीच मारणार नाही मी. हे एकदम तरुण दिसले म्हणून बोलतोय. बाकी तुमच्याकडे येणार पण नाही, माईक पण तुमच्याकडे येणार नाही. तुमच्या बायकोच्या हातावर डायरेक्ट शिक्का मिळणार आहे. या मर्दांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा रे. तुमच्या प्रोत्साहनामुळेच बायको वर आली आणि तुम्ही पण वर आलात. तुमचं कौतुक आहे. भले ते बक्षीस मिळो नाही मिळो, पण तुम्ही जिंकला. मर्द को कभी दर्द नाही होता. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी. मगाच्या गेमला जी माऊली गेली ती कुठं बसली? मगाच्या गेममध्ये एक ताई गेल्या, नाईलाजानं गेल्या. कुठं बसलेत? कुठे बसलेत? कुठं बसलेत? कोणतरी दादा न्यायला आले होते त्यांना. चला असो, देव सर्वांचं भलं करो. तर 1 वर्ष झाली लग्नाला. होय. लव्ह मॅरेज? लव्ह मॅरेज. कुठे भेटल्या? हुपरीतलंच प्रकार नाही काय? तुम्ही हुपरीतलेच? होय. पहिल्यांदा कुठं बघितलं? शाळेत. कितवीच्या वर्गात? एकाच वर्गात होता काय? नाही नाही, मग 2 वर्षाचा गेला. गॅप आहे. मग यांच्या वर्गात तुम्ही काय करत होता? काय नाही. अच्छा, बघितलं. मग कधी प्रपोज केलं? 6 जूनला. 6 जून? होय. 6 जून पुढं काय? 7 जून 2025. लग्नाला 1 वर्ष झालं म्हणतोय दादा. 22 ते बायको कुठं आले की सुचतच नाही नवऱ्यांना काय. 22 मी तेच म्हणलं. म्हणजे किती वर्ष झालं लग्नाला ताई? ताई जरा बोलकी आहे. ये पुढे ताई. किती वर्ष झाली? रिलेशनला 5 झाली, लग्नाला 1 वर्ष झालं. बरोबर ना? बरोबर. अरे भेटतो कशाला भाव? अरे तू काय फाशी देते काय तुला? बघ तू उद्या सेलिब्रिटी आता. व्हिडिओ बघ फक्त इंस्टाग्रामला. हां सांगते का मानताई तुम्ही? मी अजून हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. ओके. आमच्याकडे काय काय ऑफिस बाबा पण आहेत. कुठं गेलं ते ऑफिस बाबा झुरमळ? कुठे ते मॅगी वेल्या केसाचं? कुठं आहे? कुठं आहे? कुठं आहे? हाय तुमचं आहे काय? ती चिकू काय? चिकू आणि तो दुसरा आंबा छोटासा होता तो, ती काय तो झुरमळी? लग्नाला नाही म्हणते होय? तूच की मागं काय बघते झुरमळे? तूच शायनिंग हाणते होय मागं बघून? हसती परत. ओके. तर सुखी आहेत? होय. स्वभावातला कुठला गुण आवडतो नवऱ्यातल्या? समजून घेतात कुणाला? मला. आणि अजून? आणि कोणत्याही गोष्टीला मागे ओढत नाहीत. म्हणजे जे काय करतात त्याला सपोर्ट करतात. प्रोत्साहन देतात. पाहिजे का नाही असं नवऱ्यांनी? पाहिजे. पाहिजे का नाही? पाहिजे. ये तो बोल रहा है. हां वर काय आपण चोऱ्या माऱ्या करायला लोक स्टेजवर, दगडे मारायला लोक कोणाला? एन्जॉय करायचं. आयुष्य एकदाच आहे. हो की नाही? होय. मग प्रपोज कोणी केलं? मी. नाही वाटते तसं तोंडावरून. वहिनी किती दिवस भाव खाल्ला मग? 1 महिना. 1 महिन्याने उत्तर दिलं. होय. कोणी उत्तर दिलं? मीच. कसं? मोबाईल, इंस्टाग्राम. इंस्टाग्रामचा जाळ झाला पाहिजे पाहिला. बरं मग इंस्टाग्रामवर काय म्हणल्या? हो. होय. मग आय लव्ह यू आयुष्यातलं पहिलं कोण कोणाला म्हणलं? हेनीच बोलले होते मला. होय. देखना दिवाण कुठे बी ठेवा. वहिनीमधला आमच्या ताईमधला कुठला गुण आवडतो? समजून घेते ती. समजून घेतात. पिक्चरला कुठला गेलता शेवटचा? वेळ. पहिला कुठला बघितला एकत्र? वेळच बघितला. ह्यानेच वेळ लागले तेव्हा. वेळ बघितला. बरं चांगलं. भांडणं होतात का? होतं. होतातच. आणि सगळ्या नवरा बाई गुंच्यात होतातच. हो की नाही? हो की नाही? हो की नाही? हे आलं की 4 वाले इंजेक्शन घेऊन आलं की. हे बघा 7 फूट दादा, हे 5वे. असू दे दादा, दिल्या घरी सुखी राहा. पण नवरा तेवढा समजूतदार आहे म्हणून त्यांनी तो उखाणा घेतला. नवरा तेवढ्या मोठ्या मनाचा. घ्या एकदा जोरदार.
बरोबर ना? येतो तुमच्याकडे पण येतो. दादा त्या दिशेला 5 फूट, वहिनी त्या दिशेला 5 फूट. या काय करायचं आता मस्तपैकी छानपैकी डान्स करायचा. डान्स म्हणजे काय? अरे थांब, ऐका तुम्हाला फायनलला पाठवायचं ना, तुम्हाला नाही हे, फक्त हे सुरुवातीला एकदम जोडी म्हणून छान डान्स करायचा. डान्स करत इथे यायचं. डान्स करणं म्हणजे काय? संपलं. तुम्ही पण तिकडून करत इथे यायचं. इथे आल्यानंतर बोट पकडून, वहिनी या जरा 1 मिनिटं, ताई या इकडं. इथे नाचत नाचत आलात, बोट असं एक पकडून असं 2 वेळा फिरवायचे आणि मग गुडघ्यावर बसून गुलाबाचं फुल द्यायचं. ओके, चलो. This is the life. Wow. बाकीचं घरी गेलं. नवरा या असं देऊन यायला तो खोकला झाला. इकडे या दादा, गुडघ्यावर बसा परत, गुडघ्यावर परत. येस वहिनी, हे हात सोडायचं नाही. गुलाबाचं फुल हातात दिल्यानंतर हात सोडायचं नाही दोघांनी पण. देवाचं असतं ते मसोबाचं. वहिनीला काय म्हणता तुम्ही? प्रज्ञा. लाडाने पदू. पदू. आम्ही हसलो ना गदू. बरं म्हणा ते ना. तुम्ही काय म्हणता लाडाने? आदू पदू. देवा तुला कुठं शोधू. बरं म्हणा आदू. वहिनीचं एक कौतुक आहे, चेहरा आल्यापासून बघा हसरा. लय लकी आहे बाबड्या तू. इंस्टाग्रामचा कुणी शोध लावला पाया पड जाऊन. जोरदार टाळ्या वहिनीचा. असंच जगा म्हणतोय, म्हणजे सांगतोय ना, घसा ताणतोय ना आल्यापासून. प्रकाश पडला असेल असं जगणं पाहिजे. तर नवऱ्यांना प्रकाश माझ्या पप्पांचं नाव. प्रेझेन्स ऑफ माइंड कसा आहे असा पाहिजे. नाही तर काही काहींच्या थोबाड्यावरच्या माशा पण उठत नाही. तुम्हाला नाही म्हटलं मी सर लगेच चष्मेतून बघायला लागले. मी तर ओके, या गुडघ्यावर नाव घेऊन आय लव्ह यू. बरं या सोडू नका. असं जगा ताई समोर बघा. असं जगा. ताई तुम्ही एखाद्याच्या 10व्याला 13व्याला जाऊ नका. तिथं गेल्यावर पण हसतालो. हा ना, म्हणा प्रेमाचं नाव आय लव्ह यू. आदू आय लव्ह यू सो मच. प्रज्ञा आय लव्ह यू. पदू आय लव्ह यू. प्रेमाने पदू. किती प्रेम आहे ते असं नाव लांबून दाखवायचं. पदू आय लव्ह यू. एकदा उचलून घे त्यांना. वजन किती हो मी तुमचं? माझं 42. 42. या आणि तुमचं 22. 22. घ्या उचलून लाव. क्या बात आहे. हा वहिनी बोल 5 वेळा. हा कहना चाहूंगी तो तुमसे क्या कहूँ. बाग चक्करी मी तर पडशील. मग पदू ना तू धरून न्यावं लागतं आम्हाला. गदू. ओके थांबा. इकडे या 6 फूटवाले 7 फूटवाले ताई इकडे या. तुम्हाला दोघांना एकाच साईडला करा म्हणते का? 5वे नमस्कार. वहिनी किती वर्ष झाली लग्नाला? 10 वर्ष. 10 ते 5वे. दादा तुमच्या लग्नाला? माझं काय ना 10 वर्ष. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? खरं तर 5वं. खरं वास्तविक म्हणजे अरेंज मॅरेज झाले, पण लवपेक्षाही स्ट्रॉंग आहे. या बात आहे. ताईंसाठी जोरदार टाळ्या.
मगाशी ओघाना ऐकला, आम्ही सगळे खळखळून हसलो. नवरा पण तेवढ्या मोठ्या मानाचा लागतो तेव्हा हिंमत येते बायकोला, बरोबर की नाही? नवऱ्याचाही तेवढा पाठिंबा लागतो. नवरा कुचक्या मानाचा असेल तर कशी घेईल बायको ओघाना गेम असून, बरोबर की नाही? त्या माझ्या मिसेसचा खरोखर तुम्हाला सांगायचं म्हणजे इथं बंधू आणि भगिनी सगळे जमलेले आहेत. माझ्या बायकोनं कोविडच्या काळात अक्षरशः लय जणांना म्हणजे जीवदान देण्याचं काम केलेलं आहे. त्यामुळं मला तिचा इतका अभिमान वाटतोय. अशा हुपरीसारख्या नगरीमध्ये रोज दुपारी 12 ते संध्याकाळी 8पर्यंत या गावामध्ये असते. संध्याकाळी 8:30 वाजता घरी येते ती. तरीसुद्धा मी कधी म्हणजे एवढा का वेळ झाला, कशामुळे थांबला जा, असं काही नाही. माझं एन्जॉय करा, मैत्रिणींच्या सोबत दिलखुलासपणे राहा, हा माझा पूर्णपणे तिला पाठिंबा आहे. महिलांसोबत कधी येऊ दे, काही आपली अडचण नाही. या बात आहे, जोरदार टाळ्या नवऱ्यासाठी. हा वहिनी, मला एवढंच सांगायचं आहे माझ्या मिस्टरांच्या बद्दल. मी एखाद्या वेळेस रागात असेल तर मी त्यांना आरोतुरे बोलेन, पण मला त्यांनी कधी अजून ग सुद्धा म्हटलेलं नाहीये. काय रे या शब्दात मला बोलतात ते. काय रे तू काय कुठं आहेस अजून, किंवा तू म्हणजे कुठं आहेस रे अजून का अजून आली नाही आहेस. पण मी त्यांना एखाद्या वेळेस आरोतुरू बोलेन, पण ते मला अजून कधीही बोललेले नाहीये. एवढंच मला सांगायचं की माझ्या नवऱ्याचा मला भरपूर सपोर्ट आहे. त्यामुळे मी आज इथं बाहेर हुपरी या नगर परिषदच्या ह्याच्यामध्ये मी काम करू शकते. कोविडमध्ये पण मी जवळजवळ 2-3 ठिकाणी इस्लाम आपलं इचलकरंजी, पट्टण कोडोली आणि हुपरी तिन्ही ठिकाणी मी जॉब करत होते. माझी त्यावेळेस लहान मुलं असताना सुद्धा मी घरीही जात नव्हते. त्यावेळेस माझ्या सासूचा सुद्धा भरपूर सपोर्ट होता आणि मेन म्हणजे माझ्या नवऱ्याचा सपोर्ट आहे मला भरपूर. ओके, चांगलं आहे, खूप चांगलं आहे. जोरदार टाळ्या ताईसाठी. ताई 5 पावलं तिकडे, 5 पावलं इकडे. आणि यानंतर डायरेक्ट आपण काहीतरी म्युझिक किंवा बरं एवढं होऊ द्या. मग सगळ्याच नवऱ्यांनी गुलाबाचं फुल द्यायचं, पण एक नाही, वेळ जाईल याच्यामध्ये. सांगतो काय करायचं, लगाव. मिरची आहे ती नंतर. डान्स करण्याची. मी पण तेच बोलतोय. सगळे गेल्या मग डान्स करून जातो. जोरदार टाळ्या. कसा होता डान्स? याला म्हणतात सगळं. सगळे नवरा बायकोच्या जोड्या.